Good morning, student. I am going to teach you my English book, class 3, at the page number of 70. My mobile is ringing is chapter of this new chapter, and you look this video very careful and understand what I can say. Now listen carefully. Oh no, look at the lady. He works something on his laptop, and she says, oh no, my mobile is ringing, where is it? She worked on his laptop, and that time her mobile is ringing, and he look mobile everywhere, where is it. बघा, त्या चित्राकडे बघा, आणि त्या चित्रामध्ये एक बाई आपल्या लॅपटॉपवर काम करत बसलेली आहे, आणि तेवढ्यात तिचा मोबाईल काय होतो, वाजतो, आणि ती म्हणते, ओ नो, अरे माझा मोबाईल वाजतोय, कुठं आहे, व्हेअर इज इट, कुठे आहे माझा मोबाईल वाजतोय, व्हेअर इज इट, कुठे आहे. काय म्हणते ती, व्हेअर इज इट, कुठे आहे. अशा प्रकारे ती पहिल्या चित्रामध्ये ऑन द टेबल, नो. मग ती विचार करते ऑन द टेबल, टेबलच्या वर, ऑन द टेबल, टेबलच्या वर. तिला वाटतं की टेबलच्या वर असेल. ती आणि ती शोधते, त्या ठिकाणी टेबलच्या वर बघत असते, आणि तिला तो सापडत नाही. ती म्हणते नो, नाही. मग ती पुन्हा करते विचार, अंडर द चेअर, चेअरच्या खाली, खुर्चीच्या खाली. ती खुर्चीच्या खाली बघते. मग ती काय करते, खुर्चीच्या खाली बघते. खुर्चीच्या खाली तिला मोबाईल सापडत नाही. अंडर द चेअर म्हणजे खुर्चीच्या खाली. नो, ती म्हणते नाही. इन फ्रंट ऑफ टीव्ही, टीव्हीच्या समोर, टीव्हीच्या समोर बघायला जाते. इन फ्रंट ऑफ टीव्ही, ती काय करते, त्या टीव्हीच्या समोर बघायला जाते. टीव्हीच्या समोर बघते, तरी तिला तिचा मोबाईल त्या ठिकाणी सापडत नाही. ती म्हणते नो. बिहाइंड द बॅग, बिहाइंड द बॅग, बॅगच्या पाठीमागे. मग ती बॅगच्या पाठीमागे पण पूर्ण बघते, पण तिला मोबाईल सापडतो का, नाही. ती म्हणते नो, नाही. नियर द बास्केट, बास्केटच्या जवळ, ती बास्केटच्या जवळ जाते, बघते, तिथं तिला मोबाईल सापडतो का, नाही. इन माय पर्स, माझ्या पर्समध्ये. मग ती पर्समध्ये हात घालते, पर्सच्या आतमध्ये बघते, मग तिला तिचा मोबाईल सापडतो. यस, आहे. आणि हॅलो निकिता हिअर, आणि ती म्हणते हॅलो निकिता बोलते, निकिता ऐकते, निकिता आहे, असं ती म्हणते. या ठिकाणी बघा, आपल्याला एका स्त्रीचं त्याच्या मोबाईलशी असलेलं आणि मोबाईल कुठे ठेवला याच्यावरून आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ऑन द टेबल, देअर इज बुक ऑन द टेबल. लुक ॲट पिक्चर, देअर इज बुक ऑन द टेबल. लुक ॲट दी. Now listen carefully. There is table. Look at on in picture. There is
table. On the table. Book on the table. Books on the table. There is numbers of books on the table. Bag on the table. Bag on the table. Look at that bag. Bag on the table. Then look at book on the table, bag on the table, and then you listen carefully. There is pen in the bag. Pen in the bag. Pen. Where is pen? Pen in the bag. Look at that. Pen in the bag. Pen in the bag. Pen under the chair. Pen under the chair. Under the chair. There is some words is very important to in our daily life is on, in, under, in front, behind, near. These are the words very important to our daily life. बघा या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दामध्ये तुम्ही विचार केला तर आपण ऑन म्हणजे चावर, ऑन द टेबल, टेबलला खेटून चावर. ओव्हर म्हणलं तर त्याच्या वर असतं बरं का. ऑन द हेड, टोपी कुठे असते? ऑन द हेड. बट ऑन ओव्हर द हेड देर इज फॅन. ओव्हर द हेड इज देर इज फॅन. फॅन कुठे आपल्या डोक्याच्या वर आहे, पण तो तसा स्पर्श करून आहे का? नाही, तर वर आहे. ऑन द हेड, कॅप इज ऑन द हेड, खेटून आहे. अशा प्रकारे त्याचं आपण काय करू शकतो? विभाजन करू शकतो. नियर द बास्केट. लुक, आपण एखाद्याच्या जवळ असलेल्या गोष्टी सांगत असतो. नियर द ट्री, बॉय इज स्टँडिंग नियर द ट्री. आय एम स्टँडिंग नियर द blue color man. I am standing near the Ganesh Bhavan. I am standing near the Chhatrapati Shivaji Maharaj Putla. I am in front of shop. Like that. आपण जो विचार करतो इन, बिहाइंड, नियर, अंडर, ऑन, इन या शब्दांसाठी या ठिकाणी आपल्याला हे सर्व संभाषण मोबाईलचं जे हे दिलेलं आहे. मोबाईल वाजतो. मोबाईल वाजल्यानंतर ती बाई त्या ठिकाणी ती मोबाईल बघते. तिला वाटतं ऑन द टेबल म्हणजे टेबलावर असेल, तर तिला टेबलावर सापडतं, पण नाही. त्यानंतर ती चेअरच्या खाली बघते. अंडर द चेअर, त्या ठिकाणी बी नाही सापडत. इन फ्रंट ऑफ टीव्हीच्या समोर नाही सापडत. बिहाइंड द बॅग, बॅगच्या पाठीमागं नाही सापडत. नियर द बास्केट जवळ नाही सापडत. इन द पर्समध्ये तो सापडतो. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं होतं? त्याची पूर्णपणे काय करायची होती? सोडवायचं होतं. ते पूर्णपणे तुम्हाला वाचायचं होतं. आपण पुन्हा एकदा ते वाचून घेणार आहोत. एक तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. माय मोबाईल इज रिंगिंग. Look at the picture and read aloud and enact. Oh no, my mobile is ringing. Where is it? On the table? No. Under the chair? No. In front of TV? No. Behind the bag? No. Near the basket? No. In my purse? Yes. Hello Nikita here. Like that. You listen carefully and read aloud at the home and act on it. घरी राहा, सुरक्षित राहा. बाहेर निघत असताना मास्क परिधान करा, मास्क लावा आणि मग बाहेर निघा. कोरोना
संपलेला नाही. आपल्याला कोरोनासोबत लढायचं आहे आणि जगायचं आहे. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा. खूप महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर निघा. नाकावर मास्क लावा. थँक्यू.